नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गुणाकार व गुणाकाराविषयी बेसिक माहिती जी प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणे आवश्यक आहे। तर पहा, गुणाकार करण्यासाठी या चिन्हाचा उपयोग केला जातो। आता गुणाकार म्हणजे काय, तर पुन्हा पुन्हा बेरीज करणेच म्हणजे काय, गुणाकार होय। तर या ठिकाणी उदाहरण पहा, 10 गुणिले 30 बरोबर 10 गुणिले 3 बरोबर 10 ची बेरीज 3 वेळा केली तरी 30 येतात। आता इथं पहा, 10 या ठिकाणी 10ला म्हणतात गुण्य, 3ला म्हणतात गुणक आणि जे उत्तर येते त्याला म्हणतात गुणाकार। आता हे गुणाकाराचे काही नियम आहेत। तर पहा, गुणाकारातील संख्यांचा क्रम बदलला तरी उत्तर तेच येते। इथं उदाहरण मी घेतलेलं आहे बघा, 5 गुणिले 6 बरोबर 30 किंवा आता क्रम बदलला, 6 ह्या बाजूला घेतले, 5 इथं घेतले, 6 पंचे 30, उत्तर काय येते, तेच येते। नंतर दुसरा नियम काय सांगतो, एक संख्या धन व दुसरी संख्या ऋण असेल तर त्यांचा गुणाकार ऋण येतो। पहा इथं 5 गुणिले ऋण 6, 5 सक्क 30 आणि गुणाकाराला चिन्ह कोणते, ऋण, कारण इथं धन काय आहे एका संख्येला आणि दुसऱ्या संख्येला आहे ऋण, तेव्हा गुणाकारात काय येते, ऋण। आता इथं धन चिन्ह लिहिले जात नाही, सहसा ते लिहिले जात नाही। जर तिथं चिन्ह नसेल तर समजायचं की तिथं धन चिन्ह म्हणजेच अधिक चिन्ह आहे। त्यानंतरचा नियम काय सांगतो, दोन्ही संख्या धन असतील तर त्यांचा गुणाकार सुद्धा धन येतो। पहा इथं 5 गुणिले 6 बरोबर 30, तर इथं धन 5 गुणिले धन 6 बरोबर 30। पुढचा नियम काय सांगतो, दोन्ही संख्या ऋण असतील तर त्यांचा गुणाकार धन येतो। इथं पहा, ऋण 5 गुणिले ऋण 6 बरोबर धन 30, 5 सक्क 30 आणि चिन्ह कोणते, धन, धन चिन्ह सहसा लिहिले जात नाही। इथे कोणतेही चिन्ह नाही, याचा अर्थ असतो तिथं धन चिन्ह आहे म्हणजेच अधिकचं चिन्ह आहे। तर दोन ऋण संख्यांचा गुणाकार हा नेहमी धनच येतो। त्यानंतरचा नियम सांगतो, कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता गुणाकार शून्य येतो। उदाहरण पहा, 16 गुणिले 0 बरोबर 0, म्हणजे कोणत्याही संख्येला जर 0 गुणले तर उत्तर काय येते, शून्यच येते। आणि वाईस वर्सा, कोणत्याही संख्येने शून्याला गुणले तरी उत्तर काय येते, शून्यच येते। बघा, 0 गुणिले 16 बरोबर 0। त्यानंतरचा नियम काय सांगतो, कोणत्याही संख्येला 1 ने गुणले असता गुणाकार तीच संख्या येते, म्हणजे 1 हा गुणाकारातील अविकारक घटक आहे। त्या काय होतो, आता इथं उदाहरण घेतले बघा, 321 गुणिले 1 बरोबर 321, म्हणजे 1 जर गुणले तर उत्तर आहे तीच संख्या येते। दुसरं उदाहरण पहा, 80 गुणिले 1 बरोबर 80। आता अति महत्त्वाचे म्हणजे कसे, तुम्ही संक्षिप्तपणे असे लिहून ते पाठ करू शकता। धन गुणिले धन बरोबर धन, ऋण गुणिले ऋण बरोबर धन, धन गुणिले ऋण बरोबर ऋण आणि ऋण गुणिले धन बरोबर ऋण। अशा प्रकारे शॉर्टकट तुम्ही लिहून पाठांतर केला तर उत्तर योग्य येते। अशा प्रकारे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।